छत्रपती संभाजीनगरातनं मोठी बातमी आहे। छत्रपती संभाजीनगरात गर्भपात करणाऱ्या आणखी एका टोळीचा पर्दाफाश करण्यात आलाय। शहरातील रशीदपुरा भागात असलेल्या खमर विला या बंगल्यात हा सगळा प्रकार सुरू होता। पहाटे 2 वाजता सिटी चौक पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी तत्परता दाखवली। मनपा आरोग्य अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांना अवैध गर्भपाताबाबत माहिती देण्यात आली। त्यानंतर पालिका प्रशासन आणि पोलीस दलानं संयुक्तपणे छापा टाकला। या कारवाईत गर्भपातासाठी लागणारे घातक साहित्य, औषधी आणि बेकायदेशीर सोनोग्राफीसाठी वापरला जाणारा प्रोब हा जप्त करण्यात आलाय। अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी मोहसिन सध्या संपर्कात आहेत। मोहसिन, हे काय प्रकरण होतं आणि सध्या काय कारवाई करण्यात आली आहे? नक्कीच आपण बघतोय की गेल्या काही दिवसांपासून एकामागून एक गर्भपात करणाऱ्या टोळ्यांचा संभाजीनगरमध्ये पर्दाफाश आरोग्य विभाग करते। आता आणखी एक कारवाई सिटी चौक पोलिसांनी केलेली आहे। सिटी चौक पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांना ही माहिती मिळाली। त्यानंतर त्यांनी मनपाच्या आरोग्य पथकाला ही माहिती दिली आणि संयुक्तपणे ही रात्री कारवाई करण्यात आली। यावेळी ज्या ठिकाणी ही छापा टाकण्यात आला त्या ठिकाणी अवैध गर्भपात करण्यासाठी लागणारे सगळे साहित्य मिळून आलेलं आहे। आणि या सगळ्या प्रकरणात धक्कादायक बाब म्हणजे एक महिला होती, तिचा गर्भपात देखील केला जात होता, तिला औषध देखील दिले आलेले होते आणि तिची तब्येत जेव्हा खालावली तर तिला तात्काळ या पथकाने शासकीय घाटी रुग्णालयात दाखल केलंय। तिच्यावर उपचार देखील सुरू आहे आणि ह्या सगळ्या प्रकरणात सोनोग्राफी करणारा डॉक्टर वेगळा आहे, तर या सगळ्यांना पाठवणारा एजंट आहे। ह्या सगळ्या गोष्टी तपासातून समोर येत आहेत। या सगळ्या प्रकरणात सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आता हे सगळ्या प्रकरणाचे धागोदरे कुठपर्यंत पोहोचतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असतात। नक्कीच मोहसिन, धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।